नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आताची सर्वात मोठी एक न्यूज धाराशिव जिल्ह्यातून समोर येत आहे. रविराज साबळे पाटील, शेतकरी पुत्र, सामाजिक कार्यकर्ता आणि बलाढ्य रील स्टार रविराज साबळे पाटील यांना थेट हजारो लोकांच्या काफिल्यामधून पोलिसांच्या माध्यमातून उचलून नेण्यात आलेले आहे. त्यांना डिटेन करण्यात आले आणि त्यांना आता हिरासतमध्ये घेतलेलं आहे. त्यांना अटक देखील करण्यात आलं आहे. विदाऊट अटक वॉरंटनुसार त्यांना अटक इथे करण्यात आलेली आहे. नेमका सर्व काय मुद्दा काय, मॅटर काय, समजून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आताच लेटेस्टमध्येच काही टायमापूर्वी मी तो देखील व्हिडिओ अपलोड केला होता त्यांच्या आंदोलनाचा. परंतु आता थेट आंदोलनातूनच रविराज पाटील साबळे यांना उचलून नेण्यात आले. आंदोलन नेमकं सुरू झालं होतं. त्यांना इंस्टाग्रामवरती सुमारे 20-25 हजार लोक त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या लाईव्हला देखील जुडलेले होते. त्यांचा लाईव्ह वगैरे सर्व काही पोलिसांच्या माध्यमातून बरखास्त करण्यात आलेलं आहे, बंद करण्यात आलेलं आहे. त्यांचं सर्व काही इंस्टाग्रामवरील चालू असलेलं लाईव्ह आणि हजारो लोकांच्या भीडमधून त्यांना उचल नेमकं आंदोलन कशाचं होतं, काय होतं ते थोडक्यात समजून सांगतो. जर कधी तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर मागील 2-3 दिवसापासून ते कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनात व्हिडिओ इथे बनवत होते. आणि जसं की आपण सर्वांना माहिती आहे की दिनांक 20 जुलै 2026 रोजी जे काही देशभरामध्ये घडलं असेल, नेमकं ते आंदोलन तुम्ही देखील बघितलं असेल. कॉकरोच जनता पार्टी ऑफ इंडियाचं त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने लाठीचार्ज केंद्र शासनाच्या माध्यमातून, मोदी सरकारच्या माध्यमातून, आतंकवादी गुंड्यांसारखे पोलीस आणून त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. यालाच समर्थन करून रविराज पाटील साबळे यांनी थेट पायी पदयात्रा काढली होती त्यांच्या घरून ते थेट दिल्लीपर्यंत. अर्थात जे की त्यांच्या भूम तालुका धाराशिव जिल्ह्यामधून मेन हायवेना थेट दिल्लीच्या मंत्रालयाकडे त्यांनी देखील उचल यात्रा इथे काढलेली होती. आणि याच्यासाठीच त्यांनी आदल्या दिवशी अर्थात काल संध्याकाळी त्यांनी एक रील पोस्ट केली होती की या आंदोलनामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं त्यांनी नक्कीच नोंद याची घ्यावी. आणि जवळपास 9 वाजेपासून त्यांनी आंदोलन सुरुवात केलं होतं. सुरुवातीला ते आणि त्यांचे काही मित्र 4 ते 6 जण असतं या आंदोलनाला जुडण्यात आलेले होते. आणि मागून जसे जसे लोकांनी त्यांना बघितलं त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरती लाईव्ह जुडले. मग आसपासच्या खेडेगावात, आसपासच्या तालुक्यामधून लोक त्यांना जुडण्यासाठी त्या आंदोलनात यायला लागले. आणि दमादमाना 1000-500 शेकडोची भीड होता जवळपास हजारो लोक त्या आंदोलनात तिथे जोडण्यात आलेले होते. खूप वाहनांच्या रांगा रस्त्याने तिथे लावल्या होत्या. जर कधी त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर एवढ्यातच पोलीस प्रशासन तिथं आलं. त्यांच्या माध्यमातून भंड पडला की सध्या कायदा सुव्यवस्था भंगित होईल याच्या अनुषंगाने कोणालाही आंदोलन रस्त्यावरती करण्याचा अधिकार हा राज्य शासनाच्या माध्यमातून, गृह खात्याच्या माध्यमातून, सरळ सांगायचं झालं तर इज्जतीने तुम्ही आमच्यासोबत चला, हे सर्व काही आंदोलन इथे बंद पडा. याच्या संदर्भात आपण नंतरमध्ये हे करू. परंतु रविराज पाटील साबळे त्यांच्या शब्दावरती ते अटल होतं. त्यांचं म्हणणं पडलं की मी काही कोणाला आडवा येत नाही किंवा माझं काही कोणाला सांगणं नाही, पाठिंबा नाही, परंतु मी माझं स्वतःचं आंदोलन उभं केलं आहे. मला स्वतःच पदयात्रा पायदिंडी आता दिल्लीपर्यंतचं काढायची आहे. आणि कॉकरोच जनता पार्टीमध्ये जेवढे पण काही विद्यार्थी स्टुडंट्स तिथे आंदोलन करू लागले त्यांना मला समर्थन करायचं, त्यांना मला पाठिंबा नोंदवायचा, यासाठी मी दिल्लीकडे कूच आता करू लागलेला आहे. परंतु पोलिसांनी त्यांच्यासोबत बहस केली, खूप मोठी बाचाबाची पोलिसांची आणि रविराज साबळे पाटील यांच्यामध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं तिथे चालली. परंतु अखेरकार शेवटी पोलिसांनी अगोदर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या शब्दावरती मात्र तिथे अटल होते. आणि बादमध्ये थेट पोलिसांच्या माध्यमातून रविराज साबळे पाटील यांना, जसं काल बघितलं असेल तुम्ही, जे आहे की 21 तारखेला ज्या पद्धतीने राहुल गांधी यांना उचलण्यात आलेलं आहे आणि थेट बसमध्ये बसवून जे की अटक करण्यात आलं होतं आणि त्यांना डिटेन करण्यात आलं होतं, त्याच पद्धतीने रविराज साबळे पाटील यांना देखील पोलिसांनी अगोदर समजून सांगितलं. बादमध्ये त्यांना डिटेन करण्यासाठी त्यांना थेट उचलून त्यांच्या जीपमध्ये बसवलं. आणि त्यांनी जाता जाता रविराज साबळे यांनी हे देखील शब्द सांगितला की हा माझा आवाज दाबण्यासाठी थेट काही पोलीस लोक माझं नरड सुद्धा इथे दाबू लागले. तर मित्रांनो, काही ना काही बघायचं म्हटलं तर भारतीय डेमोक्रेसीमध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये हे खूपच जे आहे की सध्या वेगळं आणि खूपच चुकीचं सर्व काही चालू आहे. कोणी कुठेही आंदोलन करू लागलं तर आंदोलन दाबण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून, या भ्रष्ट व्यवस्थेच्या माध्यमातून येथे करण्यात येऊ लागले. जसं की तुम्ही बघत असाल की पंजाबमधील हजारो लाखो पंजाबी लोक जे आहे की शीख लोक जे आहे की दिल्लीकडे रवाना झालेले आहे आणि मध्येच त्यांना अडवण्यात आलेलं आहे दिल्ली पोलिसांच्या माध्यमातून. लेटेस्टमध्येच 20 तारखेपासून जे आहे की कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन खूप मोठं आता इथे झालेलं आहे. याच्यासाठी उद्धव ठाकरे असेल आणि सर्व काही अपोजिशन लीडर राहुल गांधी असेल यांनी सर्वांनी, शरद पवार आणि संजय राऊत या सर्वांनी त्या आंदोलनात तिथे जाऊन इथे पाठिंबा नोंदवला आहे. आणि ते देखील आंदोलन खूप मोठं झालं आहे. सरळ सांगायचं झालं तर मोदीची हवा टाईट करून टाकलेली आहे आणि त्याची हवा देखील उडाली, अशी देखील बातमी आता समोर येते. आणि तेच सर्व काही पाहत असताना जे आहे की आपल्या महाराष्ट्राच्या माध्यमातून, महाराष्ट्र पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून, गृह खात्याच्या माध्यमातून सध्या कोणाला आंदोलन नाही असं सांगण्यात येऊ लागले. आणि रविराज पाटील साबळे यांनी जे आंदोलन नेमकं सुरूच केलं होतं तर सुरू होताच ते बंद पाडण्याचं काम ह्या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि रविराज साबळे यांना
उचलून नेण्याचं काम स्थानिक पोलिसांनी केलेलं आहे भूम तालुक्यातील त्यांच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व काही. मित्रांनो तुम्हाला या सर्व काही गोष्टीवरती काय आवडतं आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. पुढील अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब मात्र नक्कीच करू शकता. खूप खूप धन्यवाद.